मुली असं माझ्याकडे एकदम आता नेमकं काय करते, बरोबर ना? श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर उमा महाविद्यालय या ठिकाणी आज आपण अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने जे काही शासनाचे GR येतात त्याची अंमलबजावणी आपण महाविद्यालयात करतो, ज्याला आताच मॅडमनी ICC कमिटी असं म्हटलेलं आहे, इंटरनल कंप्लायंट कमिटी म्हणजेच अंतर्गत तक्रार निवारण समिती. या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या आजच्या या कार्यक्रम प्रसंगी या कमिटीच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर चौरे मॅडम, त्याचबरोबर आमच्या ज्या सख्या आहेत त्या सख्या पण या ठिकाणी आदरणीय तेंडुलकर मॅडम आहेत, कोडलकर मॅडम आहेत, त्याचबरोबर मॅडम आहेत, सर्वगोड मॅडम आहेत, म्हणजे खिलारे मॅडम आहेत. बरेच या ठिकाणी आमचे पण सहकारी उपस्थित आहेत. त्या सर्वांना पण नमस्कार करते सर्वप्रथम. आणि खऱ्या अर्थाने ज्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तुम्ही सर्व विद्यार्थिनी मैत्रिणी. खरं तर अंतर्गत तक्रार निवारण समिती आताच मॅडम सांगत होते की तुमचा टायमिंग जो आहे तासाचा वगैरे ठीक आहे, आपण त्या गोष्टी वेळेत करणं खूप गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की आजच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वतःबद्दलची जाणीव जागृती पण असणं खूप गरजेचं आहे. कायद्याबद्दलचं ज्ञान आपल्याकडे बऱ्याच गोष्टी घडतात, परंतु त्याच्यावरती डिसिजन काय घेतला पाहिजे हे आपल्याला नेमकेपणाने कळत नाही. मग आपल्यासाठी काही तरतुदी सुद्धा करून ठेवलेले शासनाच्या मार्फत असतील, कायदेशीर दृष्ट्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतात की डोळे भरून आले की अबला वाटते थोडीशी, डोळे भरून आले की अबला वाटते थोडीशी, दररोज तिची शर्यत लखलखीत विजांशी. ब्रह्मांडालाही तुडवेल इतकी धग आहे तुझ्यात ग, लेणं मातृत्वाचं लिहून निर्मिती करते विश्वाची. सन्मानाचा मुजरा तुला, सन्मानाचा मुजरा तुला, अभिमानाचा सन्मान तुला, सखी अभिमानानं भरून यावं अशी जगण्याची शान अर्थातच स्त्री. आणि ह्या स्त्रीत्वाचं लेणं, या स्त्रीत्वाचं लेणं घेऊन आपण सर्वजणी समाजामध्ये, कुटुंबामध्ये, कार्यालयीन कामकाजामध्ये आपण नेहमी वावरत असतो. आणि त्यावेळेला कामाच्या ठिकाणी असेल, आपण महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वावरत असताना असेल किंवा कुठल्याही इव्हन आपण वावरत असताना बऱ्याच गोष्टींचा सामना म्हणजे लिंगभेद जो आहे तो लिंगभेद आपल्याला आजही समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. आपण भलेही संविधानाने समानतेचं तत्व जरी अंगीकारलेलं असलं तरी पूर्णपणे आपल्याला समाजामध्ये ती समानता अजूनही लिंगभेदाच्या बाबतीमध्ये आलेली नाही. परंतु एका विचारवंताने असं म्हटलेलं आहे की 2030 पर्यंत लिंगभेद हा भाव जो आहे तो आपल्याला मूळ म्हणजे समूळ नष्ट करायचा आहे, असा त्यांचा विचार आहे. आणि त्यासाठीच आपण अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून तुमच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो विचारांच्या माध्यमातून केला जातो. बघा, आपण महाविद्यालयाला येत असताना सुद्धा आपण रस्त्याने येत असतो किंवा समाजामध्ये वावरत असताना, महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वावरत असताना बऱ्याच गोष्टींचा सामना आम्ही जरी काम करत असलो तरी सुद्धा आम्हाला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. फक्त मुलींनाच या छळाला सामोरे जावं लागतं असं मुळीच नाही, फक्त आपण ते प्रकट करत नाही, हाच आपला वेगळेपणा आहे. तर यासाठी ही अंतर्गत तक्रार निवारण समिती आहे. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वावरत असताना असेल किंवा कुठेही इव्हन आपण वावरत असताना सहजपणाने लैंगिक छळ म्हणजे काय, तर आपण फिजिकली बाबतीमध्ये फक्त लैंगिक छळ ही संकल्पना आपली समाविष्ट आपण करून घेतलेली आहे की आपल्याला शारीरिक त्रास जर कोणी देत असेल तर आपण त्या लैंगिक छळामध्ये आपण त्याचा समावेश करतो. पण मला असं म्हणायचंय की एवढ्या पुरतच लैंगिक छळ ही संकल्पना मर्यादित नाही. तर लैंगिक छळ म्हणजे काय, सहज आपण महाविद्यालयामध्ये असंच फिरत असताना कुणीतरी मुलं आपल्याला टॉन्ट मारतात की नाही, मारतात ना, पण आपण दुर्लक्ष करून थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, ते सुद्धा लैंगिक छळामध्ये येतं. किंवा नजरेनं सुद्धा कुणीतरी आपल्याला खुणावतं, आपल्याला काहीतरी इशारा करतं, हे सुद्धा लैंगिक छळाचंच उदाहरण आहे. असं नाही की फिजिकलीच बाबतीमध्ये आपल्याला कोणी त्रास देत असेल, मुळीच नाही, तर आपल्याला अशा पद्धतीने मेसेजच्या माध्यमातून असेल किंवा काहीतरी अश्लील संवाद जो असतो तो संवाद
बऱ्याच वेळेला मुलांच्या बाबतीमध्ये आढळून येतो. आणि जो आहे की कॉलेजचा जो वर्ग असतो ना, तो त्यांचा वयोगट हा वेगळा असतो. आणि मुली पण त्या वयोगटामध्ये आपण वावरत असताना आपल्यामध्ये काही शारीरिक बदल जे असतात ते शारीरिक बदल होतात आणि आपल्याला ती नव्याने जाणीव होते. म्हणजे शारीरिक बदल हे वयोगटानुसार आपल्या शरीरामध्ये, शरीर रचनेमध्ये बदल होतात आणि तिथूनच मुलांमध्ये होणारे शारीरिक बदल, आपल्यामध्ये होणारे शारीरिक बदल याच्यातूनच लिंगभेद निर्माण होतो. आणि प्रत्येकाविषयी म्हणजे स्त्रीला पुरुषाबद्दल असेल किंवा पुरुषाला स्त्रीबद्दल असेल, आकर्षण निर्माण होणं हे निसर्गाचं नैसर्गिक आहे, ती भावना आहे. पण त्याचं समायोजन आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी करता आलं पाहिजे, याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. एखाद्याने इशारा दिला, आपण सकारात्मक जर प्रतिसाद त्या व्यक्तीला जर दिला तर आपला गैरफायदा कोणीही उठवू शकतो. याचीही जाणीव जागृती मुलीमध्ये आपण करून घेणं गरजेचं आहे की एक 6वा सेन्स जो आहे ना आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे, निसर्गाने बहाल केलेला आहे की कुणाची नजर कशी आपल्याकडे आहे हे नजरेतून सुद्धा आपल्याला कळतं. एखाद्याची नजर जर वासनांत असेल तर त्याचाही मागमूस आपल्याला सहजपणाने येतो. हेही लैंगिक छळामध्येच आहे. कुणीतरी इशारा करते आपल्याला, तेही लैंगिक छळामध्ये येतं. किंवा कुणीतरी हाताने हावभाव करतं किंवा कुणीतरी लेखी माध्यमातून देखील आपल्यापर्यंत काही गोष्टी म्हणजे अश्लील स्वरूपामध्ये. आता तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाचा आपण वापर करतो, त्याच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी समाजामध्ये घडतात. आपल्याला फक्त वाटतं की आम्हाला सगळ्या गोष्टी समजतात, पण सहजपणाने आपण काही बाबतीमध्ये सहजपणाने न कळतपणे ओढले जातो आणि त्याचे दुष्परिणाम